जळगाव शहर महानगरपालिकेची निवडणुकीचे बिगुल वाजले असून प्रभाग क्रमांक 3 मध्ये महायुतीच्या उमेदवारांनी जोरदार शक्तीप्रदर्शन करत प्रचाराचा नारळ फोडला आहे। प्रभाग क्रमांक 3 मधून महायुतीकडून प्रभाग क्रमांक 3 अ मधून अर्चना संजय पाटील, 3 ब मधून प्रतीक्षा कैलास सोनवणे, शिवसेना शिंदे सेनेचे प्रभाग 3 मधून प्रवीण रामदास कोल्हे, 3 ड मधून निलेश तायडे हे यावेळी उमेदवारी करत असून यावेळी मोठं शक्ती प्रदर्शन करत प्रचाराचा नारळ यावेळी फोडला आहे। महर्षी वाल्मिकी ऋषी यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून प्रचाराला भव्य सुरुवात करण्यात आली। यावेळी निघालेल्या रॅलीला मतदारांचा चांगला प्रतिसाद लाभला असून महायुतीच्या उमेदवारांनी विजयाचा विश्वास व्यक्त केला आहे। यावेळी जळगाव शहराचे लोकप्रिय आमदार सुरेश भोडे, त्यांच्यासोबत जिल्हा परिषदेचे माजी सदस्य प्रतापराव पाटील, शिवसेनेचे जिल्हा प्रमुख विष्णू बंगाळे, महिला आघाडी प्रमुख सरिता माडी कोल्हे, ज्येष्ठ नगरसेवक कैलास सोनवणे यांच्यासह दिग्गज नेत्यांची यावेळी उपस्थिती होती। या नेत्यांच्या सहभागामुळे या कार्यक्रमात मोठा उत्साह दिसून आला। प्रभाग क्रमांक 3 मध्ये भारतीय जनता पार्टीचे 3 आणि शिवसेना शिंदे गटाचे असे 1 महायुतीचे उमेदवार रिंगणात आहे। प्रचाराच्या पहिल्याच दिवशी हजारोच्या संख्येने यावेळी महिलांची ही रॅली निघाली असून मुख्य मार्गांवर ही रॅली फिरली आहे। महायुतीचा विजय असो अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला होता। या ठिकाणी महिलांनी उमेदवारांचे औक्षण करून स्वागत केले व मतदाराच्या वाढत्या पाठिंब्याला निदर्शक मानले जात आहे। विकासाच्या मुद्द्यावर उमेदवारांचा विश्वास प्रचारादरम्यान यावेळी दिसून आला असून मतदारांशी थेट संवाद साधला गेला। गेल्या काही वर्षात जळगाव शहरात झालेली विकास कामं आणि भविष्यातील नियोजित प्रकल्प याच्या जोरावर आम्ही जनतेसमोर जात आहोत अशा भावना या महायुतीच्या उमेदवारांनी व्यक्त केल्या आहे। या संदर्भात भारतीय जनता पार्टीचे उमेदवार निलेश तायडे, प्रतीक्षा कैलास सोनवणे, अर्चना संजय पाटील तर शिवसेना शिंदे सेनेचे उमेदवार प्रवीण रामदास कोल्हे नेमकं काय बोलले आहेत ते जाणून घेऊयात। ठिकठिकाणी जात आहेत, प्रचाराला चांगला प्रतिसाद मिळतोय, काय सांगाल? नमस्कार। प्रचाराला तर चांगला प्रतिसाद आहे, तुम्ही बघताच आहे नागरिकांचा। आम्ही 4 दिवसापासून प्रचार फिरवतोच आहे होम टू होम। त्याच्यामध्ये आम्हाला नागरिकांकडून एकदम उत्साहपूर्ण वातावरणात आमचं जंगी स्वागत केलं जात आहे। आमच्या पक्षाने केलेल्या कामांची पावती आम्हालाही मिळत आहे, आम्ही केलेल्या कामांची पावती मिळत आहे। आमचे माजी नगरसेवक प्रवीण भाऊ कोल्हे त्यांनी काही केलेल्या कामांची पावती आम्हाला मिळत आहे। मी आपल्याला सांगू इच्छितो की आम्ही आमच्या जाहीरनाम्यामध्ये सांगत आहे, खेडी जो भाग आहे त्याच्यामध्ये महाराजांचा जो छत्रपती शिवाजी महाराजांचा जो पुतळा आहे तो आम्ही विलोपनीय स्वरूपामध्ये तिथं बनवू। प्लस आमच्या भागातील जे काही रस्ते नाली आहे, भरपूर समस्या आहे। 19 वार्डांमधील प्रभाग क्रमांक 3 हा सगळ्यात समस्यांनी गाजलेला वार्ड आहे आणि सगळ्यात मोठा आणि विस्तारित होणारा प्रभाग आहे। त्याच्यामुळे आम्हाला भरपूर समस्यांचा सामना करायचा आहे, पण आम्ही ते माननीय श्री गिरीश भाऊ महाजन, श्री गुलाबरावजी पाटील साहेब, श्री राजूमामा भोडे व श्री कैलासप्पा सोनवणे यांच्यामार्फत आम्ही ते 100% मार्ग लावण्याचं काम करू, हे आम्ही पब्लिकला आश्वासन देतो आहे। येत्या 15 जानेवारीला मतदान प्रक्रिया येऊ घातलेली आहे, काय जनतेला आवाहन करणार, विनंती करणार? आम्ही जनतेला हेच विनंती करणार, जो जनतेच्या पाठीमागे उभे आहे, जो पक्ष आणि जे सरकार आहे महायुतीचं ते नागरिकांच्या समस्या सोडवण्यात तत्पर आहे व नागरिकांच्या पाठीशी केव्हाही अर्ध्या रात्री उभे राहणारे आमचे 4ही आम्ही उमेदवार आहेत। त्यासाठी आम्ही जनतेला हे जाहीर आवाहन करणार आहे, तुम्ही येणाऱ्या 15 तारखेला भरभरून आमच्या महायुतीला मतदान करावं व आम्हाला आपला आशीर्वाद मिळावा, हे आपल्याला नागरिकांच्या समस्याही माहिती आहेत, त्या जाणून घेण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत आणि याही पुढे आम्ही ते कार्य करणार आहोत। काय आव्हान करणार जनतेला? मी जनतेला हेच आवाहन करणार आहे की आम्ही 4ही उमेदवार एक सक्षम उमेदवार आहे, तुम्ही आम्हाला भरपूर मतांनी विजय करून द्या आणि येणारे तुमच्या ज्याही भविष्यात समस्या असतील त्या आम्ही पूर्णपणे सोडवण्याचा प्रयत्न करणार आहोत। नवतरुणांना भारतीय जनता पार्टीतर्फे या ठिकाणी संधी देण्यात आलेली आहे। जर मोदीजींचं स्वप्न आहे की युवा मोठा झाला पाहिजे आणि सर्व नवतरुण या प्रभागात उमेदवारी करतायत, काय सांगशील? नवतरुण म्हणून मी तर इथं आली होती, मला हा विचार होता की शिक्षणावर भार द्यायचा आहे आणि तो बदलाव आणायचा आहे, पण इथं लोकांना मूलभूत सुविधाच नाही आहे। तर त्यावरच मला असं वाटतं येणाऱ्या 5 वर्षात आम्हाला भार द्यावा लागेल
कारण की इथे लोकांना रस्ते नाही आहे, गटारी नाही आहे, घरात गटारींचं पाणी येतं आहे. लोकांना शिक्षणाबद्दल विचार करण्याचा वेळच नाही आहे, कारण की त्यांना मूलभूत सुविधा नाही भेटत आहे. तर मला असं वाटतं येणाऱ्या 5 वर्षात आम्हाला त्यावरच फोकस करावा लागेल आणि चारी मिळून आम्ही तोच प्रयत्न करू की त्यावरच खूप मेहनत घेऊ आणि त्यासाठीच सगळ्यांचा साथ हवा आहे. 15 जानेवारीला मतदान प्रक्रिया येऊ घातली आहे, काय आव्हान करणार जनतेला? तुम्ही त्यांनाच वोट द्या ज्यांच्यावर तुम्हाला विश्वास आहे. तुम्हाला जर वाटतं आम्ही बदलाव घडवू शकतो तर आम्हाला साथ द्या, तेच म्हणेल. अर्चनाताई काय सांगणार? मोदीजी नेहमी म्हणतात की महिला सबलीकरण, महिला सक्षम झाल्या पाहिजे. आपण आपल्या आत्मनिर्भर फाउंडेशनच्या माध्यमातून देखील विविध महिलांसाठी स्वयंरोजगाराच्या प्रेरणा निर्माण करत असतात. स्वतः या ठिकाणी पहिल्यांदा भारतीय जनता पार्टीने आपल्याला संधी दिली आहे, काय सांगाल? मी सगळ्यात अगोदर तर भारतीय जनता पक्षातर्फे मी त्यांचं आभार मानते की त्यांनी मला एक सक्षम उमेदवार म्हणून त्यांनी मला ही उमेदवारी दिलेली आहे. आणि आत्मनिर्भर महिला ही माझी जी ओळख आहे ती मी टिकवण्याचा प्रयत्न करणार आहे. महिला सक्षमीकरण आजच्या काळात सगळ्यात मोठी गरज आहे, कारण की माझ्या म्हणण्यानुसार किंवा सगळ्यांच्या म्हणण्यानुसार महिला जर सक्षम झाली तर ती संधी देण्यात आलेली आहे, काय सांगाल? गुलाबभाऊंनी आणि राजू मामांनी आणि आमच्या सरिता वहिनी साहेबांनी माझ्यावर जो विश्वास दाखवला आहे, माझ्यासारख्या गरीब उमेदवाराला जे पुन्हा संधी दिली, मी या संधीचं सोनं करून दाखवीन आणि ज्या वार्डातल्या ज्या समस्या आहे त्या मी पूर्ण कशा पूर्ण करता येईल याच्यावर भर टाकणार आहे. आणि राहिला आमचा खेडी भागाचा विषय, खेडी नाल्याला ज्यावेळेस पूल येतो त्यावेळेस अर्ध गाव पाण्यात असतं. आमचं कावेरी हॉटेल, विद्यानगर हे पूर्ण भाग पाण्यात असतात. तर त्यांच्यासाठी संरक्षण भिंत, नाला संरक्षण भिंत याच्याकडे आम्ही जास्त भर देणार आहे. आणि जे उर्वरित रस्ते नाले आहे ते आम्ही लवकर मार्गी लावू. मागच्या काळात पक्षाने आपल्याला संधी दिलेली होती, अनेक विकास कामं या ठिकाणी केलेली आहे. आगामी काळात काय विकास कामं करणार? गुलाबभाऊंच्या माध्यमातून कमीत कमी आम्हाला 7 ते 8 कोटीचा निधी आलेला आहे. आणि गुलाबभाऊंनी वारकरी संप्रदाय म्हणून तिथे एक मोठा प्रोजेक्ट केला. त्या प्रोजेक्टला कमीत कमी 8 कोटीचा त्यांनी निधी मिळवून दिला आणि त्या परिसरासाठी 2 कोटीचे रस्तेही करून दिले. अजून जास्तीत जास्त जसा निधी मिळवता येईल गुलाबभाऊंकडनं किंवा राजू मामांकडनं आम्ही याच्यात प्रयत्न राहू आणि वार्डाच्या समस्या सोडवू. 15 तारखेला मतदान प्रक्रिया आहे, काय आव्हान करणार जनतेला? मायबाप जनतेला एकच आव्हान आहे की 3 कमळ आणि 1 धनुष्यबाणाला विजय करा, ही नम्र विनंती. आपल्या उमेदवारांच्या प्रचारार्थ आपण या ठिकाणी आला. आज या ठिकाणी वाल्मिकनगरमधून 3-4 उमेदवारांचा आज प्रचार नारळासाठी मला या ठिकाणी बोलवलं आहे. आणि आता काही क्षणात काही वेळात या प्रचार नारळाला सुरुवात होईल. आदरणीय राजू मामा, सरिताताई, कैलास आप्पा या ठिकाणी सगळे उपस्थित आहेत. शहराच्या विकासासाठी या ठिकाणी भाजप असेल, शिवसेना असेल, अजित पवार राष्ट्रवादी गट असेल, शहरवासियांना मी एकच आश्वासित करतो की आपल्या विकासाला आणि विश्वासाला तडा जाणार नाही, एवढं मी आपल्याला आश्वासित करतो. येणाऱ्या 15 तारखेला आपल्या सगळ्या उमेदवारांना जास्तीत जास्त बहुमतांनी विजयी करावं हेच आपल्याला आव्हान करतो आहे. ताई काय सांगणार? या ठिकाणी आज प्रचार नारळाचा शुभारंभ करण्यात आलेला आहे, ती प्रभाग 3च्या महायुतीच्या उमेदवारांचा. आज महर्षी वाल्मिकी यांचा आशीर्वाद घेऊन आज प्रचाराचं नारळ इथे वाहून आम्ही वार्ड क्रमांक 3चे आमच्या 4 उमेदवारांसाठी आशीर्वाद घेऊन प्रचाराला सुरुवात करत आहोत. जास्तीत जास्त मतांनी निवडून येण्याची शाश्वती यासाठी आहे की गेल्या टर्मला 15 कोटीचा निधी DPDCमधनं पालकमंत्री गुलाबरावजी पाटील असेल, राजूमामा भोडे असेल यांच्या आशीर्वादाने ह्या वार्डाला मिळालेला आहे. वार्डाचा सर्वांगीण विकास बऱ्यापैकी झालेला आहे. तर आता आम्हाला एकच प्रार्थना आहे नागरिकांना की तुम्ही जास्तीत जास्त मतांनी महायुतीच्या आमच्या 4 उमेदवारांना निवडून द्यावे. आमच्यासोबत आज प्रतापभाऊ पाटील पण आहेत, आज आमचे ज्येष्ठ आपले कैलास आप्पा सोनवणे आहेत. यांच्या मार्गदर्शनात नक्कीच हा विजय उल्लेखनीय राहील. सगळ्या नागरिकांना एकच विनंती करते, एकच मागणी करते, एक लोटा जल सारी समस्या का हल और हमारी निशानी धनुष्यबाण और कमल कमल कमल.
comment and subscribe our channel.